आपल्या सोबत शिक्षक आमदार म्हात्रे आहेत। नेमकं शिक्षकांसाठी आंदोलन झालेलं होतं आझाद मैदानमध्ये 2 दिवस आंदोलन झालं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटलं होतं आणि त्यामध्ये म्हात्रे सर देखील होते। नेमकी त्यांची मागणी 18 तारखेला पूर्ण होणार असं सांगितलं जात होतं। नेमकं या संबंधी आता काय स्थिती आहे जाणून घेऊया। 14 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातल्या 63,000 शिक्षकांना अनुदान देण्यासंदर्भात शासनाने आदेश काढला होता। त्या आदेशाची अंमलबजावणी आम्ही सर्वजण पाठपुरावा करत होतो, परंतु होत नव्हती। मध्यंतरी आपण पाहिलं असेल 4-5 दिवसापूर्वी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये आझाद मैदानावर फार मोठं आंदोलन झालं होतं आणि त्याची दखल शासनाने घेतली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डेलिगेशनला बोलून त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि मी याच्यातून काहीतरी मार्ग काढतो, 18 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला काहीतरी दिलासा देतो। त्यानुसार आज त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केलेला आहे। त्यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 970 कोटी रुपये तब्बल, आम्हाला वाटलं ते की 100-200 कोटी मंजूर होतील, पण 970 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले आहेत। शिक्षकांप्रती, शाळांप्रती त्यांचं काय प्रेम आहे या ठिकाणी दिसून आलेलं आहे। असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तमाम शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो। ज्या वेळेला युती शासनाचं सरकार होतं त्या वेळेला हे टप्पे मिळत, आजपर्यंत 4 टप्पे मिळत आणि 4ही टप्पे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना, मागच्या वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, यांच्याच काळामध्ये मिळालेलं आहे। म्हणजे महायुतीने शिक्षकांना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे। याकरता आमचे जे शिक्षक बांधव तेव्हा आमचे जगदाळे सर आहेत, हे सातत्याने त्या ठिकाणी आझाद सगळ्या समन्वयकांना घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करत होते। त्यांचाही या ठिकाणी फार मोठा सहभाग होता। आपण मीडियावाले आपणही सगळ्यांनी या विषय धरून ठेवला होता, म्हणून आज हा विषय या ठिकाणी मार्गी लागला आहे। या निधीचा किती शिक्षकांना फायदा होणार आहे? राज्यातल्या 63,000 शिक्षक आहेत, 63,000 शिक्षकांना याचा फायदा होणार आहे। त्यामध्ये मागच्या टप्प्यामध्ये 49,000च्या आसपास शिक्षकांना टप्पा मिळाला होता। काही लोक राहिले होते, त्यांना सुद्धा या टप्प्यामध्ये घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शासनाने सहानुभूतीने शिक्षकांप्रती काम केलं आहे। आज शिक्षक हा समाजासाठी, देशासाठी एक चांगलं काम करतोय, ही सगळी गोष्ट माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने जनतेचा देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांना विश्वासात घेऊन माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, पंकजी भोयर आणि गिरीशजी महाजन साहेब यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले, म्हणून हा टप्पा अनुदान आम्हाला या ठिकाणी मिळालं। शिक्षकांची मागणी 1100 कोटीची अशी होती आणि तुम्ही जो आकडा सांगताय तो तेवढा दिसत नाही। 1100 कोटी रुपयाची मागणी होती, परंतु जे 49,000च्या वर जे काही लोक राहिले होते तांत्रिक अडचणीमध्ये, त्यांना काय त्याच्यामध्ये ते आलेले नाहीत, म्हणून 900 कोटी रुपये आता त्यांना सफिशियंट आहेत। 1100 कोटी रुपये तरतूद आम्हाला पाहिजे होती, पण सर्वच लोकांना ते अनुदान मिळालेलं नाही। 63,000 शिक्षकांपैकी फक्त 49,000 लोकांनाच अनुदान मिळालं, उरलेल्या लोकांना अनुदान मिळालं नाही, म्हणून 970 कोटी रुपये बरोबर आहेत, पुरेसे आहेत आणि ते आज शासनाने मंजूर केलेत। त्याबद्दल पुनश्च एकदा राज्यातल्या सर्व शिक्षक भगिनींच्या वतीने मी राज्य शासनाचे या ठिकाणी खूप आभार व्यक्त करत आहे। म्हणजे हा टप्पा यंदा मिळालेला आहे, मात्र शिक्षकांची मागणी होती की नैसर्गिक वाढ मिळाली पाहिजे, पुढच्या वर्षी आंदोलन करायची गरज पडणार नाही, अशी स्थिती आहे का? पण निश्चितपणे आम्ही सगळेजण प्रयत्न करू, आता प्रयत्न करू, इथपर्यंत आलो। या टप्प्यातला शेवटचा टप्पा म्हणजे 80% टप्पा आता झालेला आहे। कोणी 20 वरून 40 वर, 40 वरून 60 वरला, 60 वरून आता 80 वर आलेला आहे आणि जे काहीच नव्हते ज्यांना मिळत त्यांना सुद्धा या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अत्यंत चांगलं काम केलं आहे। निश्चितपणे भविष्यात सुद्धा पुढील टप्पावाढ देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि राज्याची स्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण त्यातून सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा मार्ग काढलाय, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच पडतील। कॅमेरामन अवधेश कोरीसह मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह, मुंबई।